भावांनो, आपण रँक मित्राचा डाटा ॲनालिसिस करणार आहोत. याच्यामध्ये महाराष्ट्राचा कट ऑफ आपण किती लागणार आहे याचा एक अंदाज लावत आहे. आणि हा फक्त एक अंदाज आहे. ज्यांना असं वाटेल की हा फिक्स कट ऑफ सांगत आहे त्यांनी या व्हिडिओमधून सुरुवातलाच निघून जावे अशी मी आशा करतो. आणि तुम्हाला सांगतो, सर्वात पहिले दरवर्षी पोरांना 160 पैकी 160 मार्क नाही तर 58 असतातच. परंतु याच्यात 155 प्लस 5 स्टुडंट आहेत, 2 UR 2 OBC आणि 1 EWS. SC STचा कोणी नाही. हे ऑल इंडियाचा आहे मित्रांनो. हे काही महाराष्ट्रातलं नाही सांगत आहे मी तुम्हाला. महाराष्ट्रातला एक अंदाजी कट ऑफ सांगणार आहे. पर सर्वात पहिले आपण हे पण जाणून घ्या ना की किती किती मार्क्स आहेत मुलांना, काय आहेत. तर हे बघा 154च्या वर 5 मुलं आहेत आणि 153च्या वर 10 मुलं आहेत. 152च्या वर पण 10 मुलं आहेत. 151च्या वर पण 16 मुलं आहेत. असं करता करता 150 49 हे पण तुम्ही ॲनालिसिस पाहू शकता. तर यंदा मित्रांनो म्हणजे असे खूप सारे काही जास्त मार्क नाही आहेत मुलांना. माझ्या खूप साऱ्या मित्रांसोबत माझं बोलणं झालं, ज्यांची मागच्या वर्षी पेपर निघालेले होते ते पण काही बिचारे 100च्या आतमध्ये अडकले. कसं आहे, याच्यामध्ये थोडंफार लक पण डिपेंड करते मित्रांनो. काही काही जणांचे जीकेमध्ये तुक्के लागतात, त्यांच्यामुळे त्यांना मार्क चांगले असतात. आणि शिफ्टचा पण काही काही मुलांच्या खरोखरमध्ये इझी शिफ्ट आहेत, काही काही मुलांच्या खरोखरमध्ये हार्ड शिफ्ट आहेत. शिफ्टचा आहे बघा 110च्या वर 10,429 मुलांचा डाटा आहे याच्यावरती पडलेला. तर विषय कसा आहे याच्यामध्ये की 110च्या वर बघून घ्या 10,000 मुलं आहेत. आणि याच्यामध्ये आहे ना जास्त UP आणि बिहारच्या मुलांचा डाटा आहे. तर याच्यामध्ये 110च्या वर 10,429 स्टुडंट आहेत. आणि आपल्या ग्राउंडसाठी पण लगभग पकडून घ्या तुम्ही 10,000 मुलं पास होणार आहेत. जर 10% पण म्हणजे एका जागेसाठी जर 10 मुलं पण पकडले तर, नाहीतर 8,000 9,000 पोरं तर बिलकुल बोलावणारच आहेत. पण हा ऑल इंडियाचा डाटा मित्रांनो. याच्यात UP बिहारचे जास्त मुलं आहेत, पण 90% असं पकडलं चालते UP बिहारचे मुलं आहेत. याच्यात 10%च अदर राज्यातले, त्याच्यात मग महाराष्ट्र गिराष्ट्र सर्व आले. तर याच्यामध्ये खाली खाली गेल्यानंतर आणि याच्यात हुशार मुलांनी जास्त डाटा दिलेला असतो. हा पण एक विषय आहे. कारण की ज्यांना माहिती आपलं सिलेक्शन होऊ शकते तेच, आणि अभ्यासू मुलं सिलेक्शन हो वगैरे ना हो, अभ्यासू मुलं पण डाटा देतात. कारण की ते कनेक्ट असतात. हे मुलींचं आहे आणि मुलींचा मुलींनी बघून घ्या. 155 वर एक मुलगी पण नाही आहे, 153 वर एक मुलगी आहे. आणि मुली पण बऱ्यापैकी आहेत. आणि हे UP बिहारच्याच मुली आहेत जास्त करून, त्याच्यामुळे एवढं घाबरायची जरूरत नाही आहे. तर मित्रांनो, आपण आता सर्वात हार्ड शिफ्ट, ज्यांची 25 मेची शिफ्ट आहे, 25 मेची पहिली शिफ्ट, त्यांच्या शिफ्टचा फक्त 77 ॲव्हरेज स्कोर आहे. आणि सर्वात हार्ड आणि इझी शिफ्टमध्ये फरक कोण घ्या, आपला 77 सर्वात सोपी शिफ्ट आहे 119. आणि 77 आणि 19चा फरक जर काढायचा म्हटलं 42 मार्काचा फरक बसत आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहून घ्या, सर्वात भारी आणि सर्वात सोपी शिफ्टमध्ये जर 42 मार्काचा फरक असेल तर काय नॉर्मलायझेशनमध्ये मुलांचे मार्क्स मायनस होतील आणि काय नॉर्मलायझेशनमध्ये मुलांचे मार्क्स प्लस होतील. जर समजा 50-50चा फॉर्म्युला लागला, 50% सोपी शिफ्टवाल्याचे वाढतील, कमी होतील आणि भारी शिफ्टवाल्याचे वाढतील, तरी पण या सोपी शिफ्टवाल्याचे ज्याचे 77 मार्क्स आहेत याच्यामध्ये 21 जर प्लस केले तर याचे मार्क्स 98 होत आहे. आणि या शिफ्टमध्ये जर कोणाचे 100 मार्क्स बनत असतील 25 मे 2026च्या शिफ्टमध्ये, जर कोणाचे जर समजा 100 मार्क्स बनत असतील तर त्याचे 121 मार्क्स तर होणारच. 115च्या वर होणार 100%, ही गॅरंटी आपली. आणि ज्याचे समजा 117 मार्क्स 119 मार्क्स आहेत, याच्यातून तुम्ही 42 मार्क्स आहेत, त्याच्यातून तुम्ही ॲप्रॉक्स 17-18 मार्क्स मायनस करा. 18 म्हणजे तुमचे 100-101 पर्यंत येणार. म्हणजे आणि खरोखरमध्ये या शिफ्टवाल्या मुलांना, माझे पण मित्र आहेत मित्रांनो, या शिफ्टवाल्या मुलांना खरोखरमध्ये मार्क्स कमी पडलेले आहेत. आणि जे हे खालच्या शिफ्टमधले पोरं आहेत यांना खरोखरमध्ये मार्क्स जास्त पडलेले आहेत. मला टेस्टमध्ये त्यांच्यापेक्षा जास्त मार्क पडायचे, कोणती टेस्ट असो. आणि ज्यांची हे 31 मे 2026ची टेस्ट आहे ना मित्रांनो, पेपर झालेला आहे ना, त्या मित्रांना त्यांना पेपरात माझ्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत. म्हणजे इथूनच समजू शकतो आपण की किती म्हणजे फरक पडत असते की सोपी शिफ्ट आणि हार्ड शिफ्ट यायचा. जर समजा हे शिफ्ट जर समजा मला आली असती तर कुठेतरी माझा स्कोर या शिफ्टमध्ये चांगला झाला असता. पण मला हार्ड शिफ्ट आली. माझी शिफ्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला कोणती आहे. तुम्ही तुमची पण कमेंट बॉक्समध्ये सांगा शिफ्ट किती आहे. माझी शिफ्ट आहे मित्रांनो 3 नंबरची सर्वात हार्ड. 7 मे 2026 4:30 वाजतापासून सुरू झाली आपली शिफ्ट. तर आपल्या शिफ्टचा 80 स्कोर आहे. आपल्या शिफ्टचा 80 स्कोर आहे. आणि सर्वात हार्ड शिफ्टचा 77 आहे, आपला 80 आहे. म्हणजे त्यांचा आपला 3 मार्कचा फरक आहे. तर आणि सर्वात इझी शिफ्टचा आहे 119, तर आपला 39 मार्क्सचा फरक आहे मित्रांनो. तर मला समजा 110 मार्क्स जर असतील, समजा माझा स्कोर मी रिव्हील करत नाही आहे, पण ॲप्रॉक्स सांगता 110 जर मार्क्स असतील मला, आणि समजा जर मला 39 मार्क्सचं हे आहे तर 50% लागले, तर 39 मार्क्सचा आहे तर 50% त्याचे मायनस झाले. म्हणजे 39 म्हणजे 40 पकडून घ्या तुम्ही 1 मिनिटासाठी. तर मला 17-18 मार्क्सचं समजा नॉर्मलायझेशन भेटलं तर आपण 15 पकडून घ्या. तर याच्यामध्ये जर 15 प्लस झाले तर आपला स्कोर 125 बसत आहे. म्हणजे यंदा खरोखरमध्ये खूप सारा नॉर्मलायझेशनमध्ये फरक पडणार आहे. मागच्या वर्षीमध्ये फक्त हा फरक 20 मार्कावर होता. यंदा हा फरक 43 मार्क्सवर आहे, म्हणजे 42 मार्क्सवर आहे. म्हणजे कुठेतरी हा खूप सारा फरक झाला मित्रांनो. याच्यामध्ये तुमची शिफ्ट कोणती आहे बघत चला मित्रांनो. समजा स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही. जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तसं मी तुम्हाला PDF आपल्या ग्रुपवर प्रोव्हाइड करेल. ज्यांना बघायचं असेल त्यांनी तिथून बघून घ्या. आणि प्रत्येकाने आपला स्कोर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि राहिला महाराष्ट्राच्या कट ऑफचा विषय, तर महाराष्ट्राचा कट ऑफ याच्यावरून ठरेल मित्रांनो की आपला याचा ऑल ओव्हर ॲव्हरेज पकडणं म्हणजे अशी गोष्ट आहे की याच्यात जास्तीत जास्त UP बिहारचे मुलं आहेत. म्हणजे आपण जर तेवढ्यावर पण कट ऑफ पकडला आपला समजा ग्राउंडचा तर चालू शकते. कारण की याच्यात जास्तीत जास्त UP बिहारचे मुलं आहे आणि आपलाच कट ऑफ महाराष्ट्राचा सेपरेट लागणार आहे. आणि झालं मेन म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पेपर लीकची कोणतीही समस्या आढळली नाही. ते UP बिहारमध्ये त्यांचा पेपर फुटो काही हो, तुम्हाला सांगतो मित्रांनो, कोणताही जर समजा पेपर रद्दसाठी जर काही बी झालं ना, तर तुम्ही कोणत्या याच्यात भाग घेऊ नका. कारण की आपल्या महाराष्ट्राचा पेपर लीक नाही झाला आणि तुम्ही काही याच्यात पडू नका. कारण की कसं आहे, मग त्याच्यापैकी तुमचं पण होल्डिंगवर लागेल काम. आणि तसं पण आपण एवढं प्रोटेस्ट वगैरेमध्ये काही पडत नसतं, कारण की आपल्याला ते दिल्ली वगैरे दूर पडते, ते तिथे जात असतात. तर हे पाहून घ्या 110च्या वर किती मुली आहेत ते सर्व तुम्ही बघितलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो
ऑल ओव्हर ॲव्हरेज स्कोर जो बसत आहे, हा रँक गुरुजीवरचा पाहिलेला मी ना, ऑल ओव्हर जो स्कोर बसत आहे ॲव्हरेज तो 81.36 आहे. तर ऑल ओव्हर ॲव्हरेज 81.36 म्हणजे हा तुम्ही एक हे पकडा की 81.36 म्हणजे किती कमी ऑल ओव्हर स्कोर होत आहे हा ॲव्हरेज. तर जर तुम्हाला जर समजा मित्रांनो जर 80 मार्क्स असतील तर तुम्ही ग्राउंडची हमखास तयारी करा. फायनलचं नाही सांगत आहे मी, फायनलचं खूप सारं डिपेंड करेल नॉर्मलायझेशनवर. पण तुमचं 75 ते 80च्या मधात रॉ स्कोर बसत आहे, त्याचा 80च्या वरमध्ये आहे, त्यांनी तर कोणती पण शिफ्ट असो तुमची ग्राउंडची प्रॅक्टिस करा. फायनलचा कट ऑफ सांगत नाही आहे मित्रांनो, फक्त ग्राउंडचा सांगत आहे. तुमचा जर समजा 75 ते 80च्या मधात हा मागच्या वर्षीपेक्षा कट ऑफ कमी जाणार आहे, कारण की मागच्या वर्षी ॲव्हरेज स्कोर याच्यापेक्षा जास्त होता मित्रांनो, हे तुम्हाला माहीतच असेल. जर तुमचा 75 ते 80 मेल सांगत आहे, 75 ते 80 जर तुमचा जर आपला रॉ स्कोर जर बसत असेल तर तुम्ही 100% ग्राउंडची प्रॅक्टिस करा. हार्ड शिफ्टवाल्या तर फायनल पण होऊन नाही, 80 मार्कवाल्या तर काही सांगता नाही, कारण की हार्ड शिफ्टला नॉर्मलायझेशन 20-20 मार्क्सचं दाखवलेलं आहे. कारण की 40 मार्क्सचा फरक आहे, तर 20 मार्क्स तर हमखास व्हायलाच पाहिजे. त्यांचे 20 कमी होतील, तुमचे 20 वाढतील, आणि SSC असंच अप्लाय करत आहे. तर आणि 40 मार्क्सवाले ज्यांच्या पहिल्या टॉप 10 शिफ्ट आहेत हार्ड, त्यांना 20 मार्काचं 100% नॉर्मलायझेशन भेटेल म्हणजे भेटेल. म्हणून तुम्हाला सांगतो, जर तुमच्या 75 ते 80च्या आसपास जर स्कोर बसत असेल तर तुम्ही 100% ग्राउंडची प्रॅक्टिस करा मित्रांनो. तुमचं 100% याच्यात ग्राउंडसाठी नाव येणार आहे. आणि कसं आहे, वेळेवर तुम्हाला मग कसं आहे ग्राउंडसाठी होणार नाही, कारण की माझा एक मित्र आहे, खूप सारे मार्क्स असतात दरवर्षी ग्राउंडमध्येच कटते, काही फायदी गोष्ट होत नाही. खूप सारं ग्राउंडमध्ये पण डिपेंड करते याच्या. तर तुम्ही 80 मार्क्सवाले 75 ते 80 मार्क्सवाले मुलं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता ग्राउंडची. आणि राहिला विषय मुलींचा, तर मुलींनी तुम्ही याच्यामध्ये 10 मार्क्स आणखी कमी पकडून घ्या. म्हणजे तुम्ही 65 ते 70 जर तुमचा स्कोर बनत असेल तर तुम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस हमखास करा. 65 ते 70 वाल्या मुली 100% ग्राउंडची प्रॅक्टिस करा तुम्ही. तुमचं काही ना काही होणार आहे याच्यामध्ये, कारण की यंदाचे आकडे खूप काही सांगून जात आहेत, की म्हणजे मी सांगतो SSCच्या इतिहासमध्ये हा पहिला पेपर असा असेल की याच्यामध्ये इंग्लिशचे क्वेश्चन विचारले, हिंदीमध्ये, आणि खूप काही म्हणजे असं नवीन नवीन क्वेश्चन विचारले. माझा ॲव्हरेज स्कोर 120 ते 130 पर्यंत येत होता RWवरती. RWची एक्झाम पण समजा हार्ड असते, ते RWवरती तर जे टेस्ट देतात त्यांना पण माहिती आहे, तिथचे पण टेस्ट हार्ड असते. त्याच्यात 120 ते 130 स्कोर ॲव्हरेज बनत होता. आणि इथं स्कोर कमी आला म्हणजे कुठेतरी शिफ्ट हार्ड आहेच, शिफ्ट 3 नंबरला सर्वात हार्ड आहे, परंतु रँक गुरुजीवर पण बघा 4 नंबरला सर्वात हार्ड आणि 73 ॲव्हरेज स्कोर दाखवत आहे. तर टेन्शन घेऊ नका मित्रांनो, ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांचं नॉर्मलायझेशनमध्ये 100% भलं होईल, कारण की हार्ड आणि सोपी शिफ्ट म्हणजे सोपी शिफ्टमध्ये खूप सारा फरक आहे. तर तुम्ही कट ऑफची एक आयडिया सांगितली, आणि 75 ते 80 मार्क्सपर्यंत जर तुमचा ॲव्हरेज स्कोर बसत असेल. आणि माझ्या मित्रांसोबत पण खूप सारं बोलणं झालं, की त्यांना मागच्या वर्षी मार्क्स चांगले होते, एक मार्क्सने राहिलेले मुलं यंदा ते 80, 85, 90 पर्यंतवर अटकलेले आहेत. म्हणजे खूप सारं डिफरन्स राहिलेला आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, भेटून नंतरच्या व्हिडिओमध्ये. सर्वांनी कमेंटमध्ये आपले रिअल मार्क्स टाका मित्रांनो, आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हे पण टाका. आणि तुमचंच कॉम्पिटिशन तुम्हाला समजणार आहे याच्यामध्ये. सर्वांनी रिअल मार्क्स टाका, तुम्हाला काय 50 काय मार्क्स असो ना, सर्वांनी टाका आपले मार्क्स. आणि त्याच्यावरूनच तुम्हाला कळेल की खरोखरमध्ये मागच्या वर्षी किती मार्क्स होते. आणि ज्यांनी मागच्या वर्षी पेपर दिलेला आहे त्यांनी मागच्या वर्षीचे मार्क्स टाका, आणि तुमचा RWवरचा किंवा टेक्स्टबुकवरचा ॲव्हरेज स्कोर टाका, आणि यंदा तुम्हाला किती मार्क्स पडले ते टाका. मार्क्स टाका मित्रांनो, क्वेश्चन नका टाकू, नाही तर काही जण क्वेश्चन टाकतात. तर चला मित्रांनो, आपल्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, आणि आपल्या या ग्रुपवरती पण तुम्ही जोडून जा, कारण की या ग्रुपमध्ये खूप सारा आपण SSC GDचं टाकत असतो. तर भेटू मित्रांनो नंतरच्या व्हिडिओ.